प्रसिद्ध कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा 7 दिवसासाठी लवकरच शहादा शहरात येणार। शहादा येथे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवमहापुराण कथेचे आयोजन समितीकडून करण्यात येणार असून यासाठी प्रसिद्ध कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची आज आयोजन समितीने भेट घेऊन कथेचे आयोजन व कथेसाठी दिनांक निश्चित व्हावी यासाठी भेट घेऊन चर्चा केली। पंडित श्री मिश्रा यांनी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कथेची तारीख निश्चित करण्याचे आश्वासन दिले असून कथेची तयारी करण्यासाठी काही दिवसातच समितीकडून नियोजनाचे काम सुरू करण्यात येणार आहे। यासाठी शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवमहापुराण कथा समितीचे सदस्य यांनी सिहोर मध्य प्रदेश येथे प्रसिद्ध कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेऊन शिवमहापुराण कथेच्या नियोजनाची चर्चा केली। सिहोर मध्य प्रदेश येथे शहादा विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा केली। यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य मकरंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव, प्रसिद्ध व्यावसायिक अजय गोयल, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शशिकांत वाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोतीलाल जैन, नंदुरबार जिल्हा गाडी लोहार समाजाचे अध्यक्ष रुपेश जाधव, महावीर पतसंस्थेचे संचालक समीर जैन, ज्येष्ठ पत्रकार ईश्वर पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक विनोद पाटील, सुनील पाटील, तळोद्याचे माजी नगरसेवक गौरव वाणी आदी उपस्थित होते। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा। एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा मे महिन्याचा पहिला आठवडा आपण 7 दिवसांची कथा शहादा येथे ठेवतो। त्यांच्या तळोदा शहादा मतदारसंघातल्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांना फार आतुरतेने प्रतीक्षा करतायत की आपल्या भागामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी प्रवचन व्हावं, कथा व्हावी, आतुरतेने वाट पाहत आहेत। कोण साक्रीला जात आहे, कोण धुळ्याला जात आहे, कोण मालेगावला जात आहे। तर त्याऐवजी आपल्या इथे जवळ असेल तर सर्व माता भगिनी त्याचा लाभ त्यांना मिळू शकेल या दृष्टीने मी प्रयत्न करतोय। आणि बहुतेक आपण मी जे सांगितलं एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडा किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला तारीख देतील त्या पद्धतीने तळोद्यामध्ये जागा नसल्याने मी त्या ठिकाणी शहाद्यामध्ये करणार आहे। कारण जवळजवळ आपल्याला 300 एकर जागा लागणार आहे। तळोद्यामध्ये एवढी जागा कुठेच नाही आहे। 300 एकर जागेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पार्किंग असेल, मग बसायची व्यवस्था असेल, जेवणाची भोजनाची व्यवस्था असेल ही आपल्याला